आणि ज्यावेळेस कांबळे सर माझ्याकडे आले होते, कारण मी आरशेममध्ये मैत्रीमध्ये काम केलं होतं आणि 7 लाखाच्या पॉलिशा लोकांच्या. माझा लहान मुलगा 7 महिन्याचा असताना मी त्याला गाडीवर घेऊन फिरत होतो आणि लोकांचे बचतीचा मार्ग त्यांना सांगत होतो. आणि त्यांची पॉलिसी घेतलेली त्याच दिवशी मी ऑफिसला नेऊन भरत होतो. आणि कितीही वेळ झाला तर त्यांची पॉलिसीची जी काही पावती होती ती त्यांच्या घरापर्यंत नेऊन देत होतो याच्या. आणि काही कारणामुळं ती 6 वर्षे मी कंटिन्यू चालवली. आणि ज्यावेळेस परतावा आला, मी परताव्यासाठी ऑफिसला कागदपत्र सादर केले आणि त्यांनी मला 15 ते 20 दिवसाचं जे काय हे असते ते त्यांचे डॉक्युमेंट घेऊन मला सांगितलं की या दिवसात तुम्हाला तुमचा परतावा होणार. त्या वेळात मी ती पॉलिसी बंद झाली. 7 लाखाची जी काय गुंतवणूक माझ्यामुळं माझे मित्र नातेवाईक जे आले ती बंद झाली. आणि नातेवाईकाला सगळ्याला माहिती आहे की इंगोल्याने 1 रुपयाही खाल्ला नाही. पण तेवढ्या पॉलिसीतून 2 माणसं होते की मला शिवा देत होते 2 माणसं एवढ्या पॉलिसीतून. आणि हे असं असताना मग घरच्याची परिस्थिती किंवा आम्ही तुला सांगितलं होतं का असं काही करू नको. पण मी सांगितलं की मी जे केलं ते चुकीचं केलं नाही हे मला विश्वास होता. आणि विचार केला मनातून की आता कोणतीही कंपनी आपल्याला करायची नाही. आणि ज्यावेळेस सर मी गुरु कोणाला मानायचं हे मला समजत नव्हतं, कारण माझं शिक्षण कमी आहे. आणि आज माझ्या गुरुचे गुरु आदरणीय सूरजजी दहाटोंडे सर यांच्यासाठी सगळे मी काय. आणि अचानकच ते माझ्या घरी आले, असं काही सांगून आले नाही. आणि माझं शिक्षण जरी कमी असेल पण मला राजकारणाचं काही नाही माहीत, पण मी राजकीय लोकांसोबत फिरलेलो आहो. मला पहिल्यापासून सवय आहे की असं का होते हे मला विचारायची सवय, किंवा कोण जर प्रश्न केला तर त्याची विचारायची माझी पहिल्यापासून इच्छा होती. ज्यावेळेस सर आले, सर सांगत होते, मी ऐकत नव्हतो. कारण मी सरांना सांगितलं मला ज्या गावाला जायचं नाही ते गाव कशाला विचारायचं काही गरज नाही आहे. आणि तुम्ही काहीही सांगितलं तर मला काम करायचं नाही, मी कोणाच्या दारात आता जाणार नाही. पण सरांनी जे माझे प्रश्न होते त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. माझ्यासारख्या एक सर्वसाधारण माणसाला सरांनी 11 वाजतापासून 3 वाजेपर्यंत वेळ दिला. मग सरांचा जे 11 वाजतापासून 3 वाजेपर्यंत जे वेळ घेणारा माणूस असाच घेतला का मी? माझे प्रश्न होते, सरांचे उत्तर होते. आणि ज्यावेळेस माझ्या मनाला शांतता भेटली, पण तिथून मग माझ्या परिवारानं मला रिवर्स नाही करू शकत. मग जॉईनिंग झालो, लोकांना सांगत गेलो. आणि मलाही माहीत नव्हतं की पल्लवी मॅडम माझे सिनियर आहेत. सिनियर पण मला माहीत नव्हतं. मला फक्त कांबळे सर आणि दहाटोंडे सर हे माहीत होते, कोण्या लेवलला आहेत हेही माहीत होतं. मग मी माझ्या माध्यमातून मी शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना कोणाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. कसं असते ते मला एक दिवस माहीत झालं. सर बोलू शकतो 2 मिनटं? एक दिवस मला माहीत झालं की माझ्या बायकोला कोणीतरी तिकडं म्हणजे ते खेड्यातली कसं असं धुण्या करण्यासाठी बाया सर्व एका जागेवर हे होतात. तिथं कोणीतरी तिला नाही पण आजूबाजूला काहीतरी बोलत होते की ते इंगोले आला, ते साबण सोडा हे ते म्हणत होता. आणि लय शहाणा झाला का ते, आम्हाला हे नका वापरून ते वापरून म्हणायला. तिथे माझ्या बायकोला जरासं वाईट वाटलं. आणि ती आली घरी. तिने सांगितलं की आपल्याला प्रोडक्ट चांगले येतं, वापरा तुम्ही, पण याच्यापुढं तुम्ही कोणालाही सांगायचं नाही. तुला झालं काय? नाही सांगायचं नाही. सांगलं की भांडणं होईल. तुला वाटते का म्हणलं की तुझा नवरा तुझ्याचपाशी दिवसभर बसून राहायला पाहिजे? असं वाटत असेल तर खरं
मी माझ्या बायकोचं खूप उचलं आरसीएम सोडणार नाही म्हटलं, मी तुला सोड. कारण मी लोकांचं वाईट दोन पाणी घ्या दोन मिनिट. मी तिला सांगितलं की मी पहिले बी पॉलिसी काढल्या तर लोकांचं वाईट म्हणून काढल्या नाही का, आणि आताही बी जे करत आहे ती मी वाईट म्हणून करत नाही आहे. पहिले लोकांचं पैसे न्यायला गेलो, त्यांना सांगायला गेलो, पण आता मी पैसे आणायला चाललो नाही त्यांना मी एक चांगला मार्ग सांगत आहे आणि मी वाईट करत नाही. तुला जर वाईट वाटत असेल तर तू असं समज की माझा नवरा नाही आहे. तर हे तिनं 2 दिवस जेवली नाही ती, तुम्ही समजू शकता. तर हे मला एवढं चांगलं वाटते. आणि आमचं परिवार, इंगोले परिवार पूर्ण फॅमिली आम्ही आरसीएम सोबत आहे आणि सर्वांनीच आम्ही भिलवाडा पाहिलेला आहे. चांगलं वाटलं. माझ्या वडिलाला जायला नाही चान्स भेटला, आज ना उद्या जाणारच नाही आम्ही वडिलाला घेऊन. बस एवढं सांगणार आहे. आणि जाता जाता तुम्हाला एक अजून सांगणार आहे, कारण मी माझ्यापासूनचं काहीच घेत नाही. मी सिनियरच्या माध्यमातून ऐकत आहे, तेच तुम्हाला सांगत आहे. आना तो पडेगा, आप आओगे तो यहाँ आओगे, कल आओगे तो यहाँ आओगे, परसों आओगे तो यहाँ आओगे, और सोचोगे तो कहाँ रहोगे. ये तुम्हारे पड़ेगा. दुनिया के अमीर और कामयाब लोग. बघा, मी हिंदी तर येत नाही म्हणतो, पण हिंदी बोलण्यासाठी मी काय मागे राहत नाही. दुनिया के अमीर और कामयाब लोग, दुनिया के अमीर और कामयाब लोग नेटवर्क बनाते हैं. बाकी के लोग काम के लिए और नौकरी के लिए दिन रात भटकते रहते. नेटवर्क कौन बनाते हैं? जिनके सपने बड़े होते हैं वो नेटवर्क बनाते हैं. जिनके सपने नहीं होते वो किसी के नेटवर्क के नीचे आके काम करते हैं. काम आना तो पडेगा. बस. आणि चालता चालता एक माझे गुरु साई सरांना मी मानतो. तर साई सरांचं जे काही शब्द मी बोलतो आणि लगेच मी सर माझ्यावर गातावत असतील, कारण तर साई सर जे म्हणतात हे निर्मा पाकिट विकण्याचा बिझनेस नाही आहे, हे रोडपती से करोडपती बनाने वाला बिझनेस है. सोचना तो पडेगा. आणि माझ्यामुळे तुम्हाला जर हां, आणि आमच्या इंगोलीच्या फॅमिलीच्या माध्यमातून ज्या आम्ही दोघंजण जुळे भाऊ दोघेजण दिसायला सारखेच आहेत. तुम्ही कोणीही ओळखणार नाही. आमच्या गावातले माणसं अजून काही आम्हाला ओळखत नाहीत. फक्त त्याचे मित्र ते ओळखतात, माझे मित्र फक्त ओळखू येते बोलण्यावर किंवा याच्यावर. तर जे भाऊ माझ्या माणसं 4 महिने ऐकत नव्हता, बघा, जुळे भाऊ सोबत राहिलो, सोबत लहानाचं मोठं झालो. अंतर आमचं 9 इंचाचंच आहे. तो तिकडं राहते, मी इकडं राहतो. त्यांनी माझं 9 म्हणजे 4 महिने ऐकलं नाही. आणि आज तो त्यांचे प्रश्न होते म्हणून ऐकलं नाही. त्याच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं, तरीपासून ते डायमंड क्लब एकही महिना कमी करत नाही. आणि आज त्यांनी 6 ते 7 लाख त्यांनी आरसीएमच्या माध्यमातून गुंतवले. त्याची एक ओपनिंग आहे 20 तारखेला. ज्यांना जसं होईल तसं एक निमंत्रण तुम्हाला आहे की ज्यांना येता येत असेल तर ती येऊ शकता. आणि आदरणीय संतोष चव्हाण सर दहातोंडे सरांच्या माध्यमातून येत आहेत, बरेच लीडर येत आहेत तिथं कार्यक्रमाला ओपनिंगला. असं तुम्ही असं मला वाटते. आणि माझं जे लांबलेलं आहे ते मी बंद करतो. जय आरसीएम.